नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट आता यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे, पवित्र पोर्टल प्रणाली सुरू झालेली आहे. कुणासाठी तर जे काही संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांच्या जागा या पूर्ण पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी 1 ते 31 मेच्या दरम्यान अवधी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतरच प्रेफरन्स फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. या पूर्ण कारवाईसाठी आपल्या शासन स्तरावरून वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमार्फत अशा महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. त्याच्या पूर्ण कारवाई अगदी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ह्या संपूर्ण बैठका आपल्यासाठी का महत्त्वाच्या आहेत, कारण या सगळ्या प्रक्रिया जेवढ्या व्यवस्थित पार पडल्या जातील तेवढ्या जास्तीत जास्त जागा या पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील आणि अनेक विद्यार्थी मित्रांना या जास्तीत जास्त संधी उपलब्ध यातून होणार आहे. या संपूर्ण बातमीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत, आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, विषय शिक्षक भरती प्रक्रियेचा आहे. त्यातला सर्वात महत्त्वाची परीक्षा, पहिली पायरी म्हणजे टीईटी. आपण 21 जूनला याला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन आली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 की त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि प्रमोशनसाठी उपयुक्त अशी टीईटी. पूर्ण बॅच स्ट्रक्चर स्क्रीनवरती आहे. शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. डिटेल स्क्रीनवरती एकदा पाहून घ्या. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायच्यात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप. हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर तुमच्या हे बॅच परचेस करा आणि तुमचं जे स्वप्न आहे पात्रता धारण करण्याचं यावर्षी नक्की साकार करा. बघूयात ज्या बैठका सुरू झालेल्या आहेत कशा संदर्भात आहेत, कोणत्या कारवाई केल्या जात आहेत. या फक्त एक आपण उदाहरणादाखल अशा अनेक जिल्हा परिषदांमार्फत या प्रक्रिया चालू आहेत. शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद धाराशिव कालचंच हे परिपत्रक आहे 5/5/2026 च. प्रति कुणासाठी, अध्यक्ष सचिव खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा सर्व जिल्हा धाराशिव, 2 मुख्याध्यापक खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा सर्व जिल्हा धाराशिव. आणि विषय आपल्या सर्वांचा परिचयाचा आणि तेवढा जिव्हाळ्याचा, पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया 2026 च्या अनुषंगाने बैठकीबाबत काय माहिती आहे. त्यात उपरोक्त विषया अनुषंगाने कळवण्यात येते की 2025-26 च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया 2026 अंतर्गत जाहिरात देणे व भरती प्रक्रिया राबवण्याकरता माननीय शिक्षण आयुक्तालय पुणे व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सूचना आलेल्या आहेत. म्हणजे हे कारवाया कुणामार्फत पार पाडल्या जातात हे देखील नमूद केलंय. या अनुषंगाने पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदानुसार बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी करणे, दिनांक 31 मे 2026 पर्यंत पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहिराती देणे इत्यादी बाबतीच्या अनुषंगाने दिनांक 7 बघा म्हणजे उद्याचीच तारीख आहे 7/5/2026 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी विद्यालय तांबरी विभाग धाराशिव येथे आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग सुधा साळुंके, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मार्फत एक परिपत्रक आहे. तुम्हाला फक्त एका जिल्हा परिषदेचं असं परिपत्रक दिसत आहे, परंतु सगळ्या जिल्हा परिषदेमार्फत अशी कारवाई केली जात आहे. कारण सूचना कोणामार्फत आलेल्या आहेत तर शिक्षण संचालक आयुक्तालयामार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजे ही ज्या बैठकीचं महत्व आपल्या दृष्टीने काय आहे, या बैठकीमध्ये जास्तीत जास्त जागा कशा अपलोड केल्या जातील अधिकृत वेबसाईट वरती, पवित्र पोर्टल वरती, आणि विद्यार्थी मित्रांना जेवढ्या काही संधी उपलब्ध होतील
ह्या नक्कीच आपल्या दृष्टीने फायदेशीर अशा ठरणार आहेत. त्यामुळं आपणही याचा पाठपुरावा करत राहणं गरजेचं आहे. तिथल्या काही संस्था असतील, शाळा असतील, ज्या अंशतः अनुदानित पूर्णतः अनुदानित असतील, त्यांना आपण त्यांच्यापर्यंत ह्या माहिती पोहोचवणं आणि त्यांनीही कारवाई लवकरात लवकर करणं. कारण आपल्याला माहिती आहे ह्या प्रक्रियेतनं गेले तरच त्या संस्था पोर्टलवरती येणार आहेत आणि जर त्या पोर्टलवरती आल्या तर स्वाभाविक आहे सर्वांनाच खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदांमार्फत अशी कारवाई केली जात आहे. त्या आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आपल्यासाठी हा क्रुशियल टाइम आहे. 1 तारखेला सुरू झालेली 31 तारखेपर्यंत. आपल्याला माहिती आहे खूप साऱ्या रिक्त जागा आहेत आपल्या राज्यभरामध्ये. आपल्याला म्हटलं जातं साधारणतः 40-45 हजार जागा उपलब्ध आहेत. परत काय म्हटलं जातं अतिरिक्तचं समायोजन होईल त्याच्यामुळे काही कमी जास्त, परंतु आपली पॉझिटिव्हिटी त्यातनं निर्माण करणं जास्तीत जास्त कसे अपलोड होतील. आपल्याला माहितीये एकतर ही भरती प्रक्रिया खूप दिरंगाईने चालत असते. साधारणतः आता जर शिक्षक भरती झाली तर पुढे कधी होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध होणं यासाठी सर्वांनीच एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आवाहन करतोय विद्यार्थी मित्रांना, आपल्या जवळच्या आसपास कुठल्या संस्था असतील त्यांना रिक्वेस्ट करा किंवा विनंती करा, सर आपल्या जागा ह्या पोर्टलवरती येणं गरजेचं आहे. जर असं केलं तर साहजिकच जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील. चला, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला थांबतोय, आवाहन करतोय परत एकदा आणि थांबतोय. गुड बाय अँड टेक केअर.